मी ना वारीत खूपदा असं पाहिलंय की ग्रामीण भागातल्या महिला खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. डोक्यावर तुळस घेऊन, छान साड्या नेसवून खूप एवढ्या लांबचा प्रवास त्या करतात. पण त्यांना या लांबचा प्रवास कसा काय शक्य होतो? म्हणजे आपण थोडं जरी चाललो तरी आपले पाय दुखतात किंवा म्हणजे पुरुषांशी जर आपण कंपेअर केलं तर एवढ्या महिला एवढ्या लांबचा प्रवास कसा काय करतात? आता असा विचार कर की सगळीकडे वर्षभर दिन-रात आयुष्यभर या बायका घरामध्ये सगळ्यांसाठी खपत असतात. पण हा वारीचा जो वेळ असतो ना, हा त्यांचा स्वतःचा असतो. आणि तो घालवण्यासाठी म्हणजे त्यांना अशी इच्छा असते की मला पांडुरंगाला भेटायचंय. वारीमध्ये पण असं काही नसतं की त्या फक्त चालत असतात, फक्त नाचत असतात, असं काही नसतं. तिथे सुद्धा आपापल्या दिंड्यांमध्ये त्यांना कामं वाटून दिलेली असतात. ती कामही त्या करत असतात. मुखी पांडुरंगाचं नाव असतं सदैव. पण तो मधला जो वेळ असतो, चालण्याचा वेळ, तिथे थांबण्याचा, विश्रांतीचा वेळ, त्या विश्रांतीच्या वेळात त्यांनी घातलेल्या फुगड्या, त्यांनी म्हटलेली गाणी, हे सगळं त्यांच्या दैनंदिन आयुष्यात नसतं. त्यामुळे त्यांना वारीमध्ये येण्याची जी ओढ असते ती याच सगळ्या गोष्टींसाठी असते. पण मग त्यांच्या सुरक्षेचं काय? एवढ्या अनोळखी लोकांमध्ये एवढे दिवस घालवणं म्हणजे सेफ्टीचा इश्यू असू शकतो ना? मगाशी बोललो होतो ना की माऊली म्हणतात, प्रत्येकाला माऊली म्हटलं जातं. त्यामुळे तिथे असं असतं की वारीत महिलांच्या सुरक्षेचा असा विषयच येत नाही. कारण सगळे एकरूप इतके झालेले असतात, सगळे एकमेकांचा इतका आदर करतायत, सगळे एकमेकांच्याकडे इतक्या प्रेमाने बघतायत आणि प्रत्येकाला आपलं आपलं एक महत्व आहे. तर अशा वेळी मग तिथे सुरक्षेचा प्रश्नही फार गौण ठरतो. ती बाई कितीतरी किलोमीटर अंतर एकटी चालत जाते. वारीमध्ये त्या दिंड्यांच्या मध्ये सगळ्या बायकाच असतात असं नाही, पुरुषांच्या बरोबर त्या सगळ्या चालत असतात त्यांच्या दिंडीतून. पण तरी कधीही जे आपण अलीकडे बघतो बाहेर आपल्याला जे जाणवतं ते तिथे कधीही जाणवत नाही. सगळ्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव असतं, त्याला भेटीची ओढ असते, डोक्यामध्ये त्याचेच विचार असतात. आणि त्या वारीमध्ये जेव्हा लोक चालत असतात ना, तेव्हा इतकी सुंदर सुंदर भजनं म्हटली जातात. ते त्यांच्या झांजा, त्यांचं तुणतुणं, त्यांचे हे ढोल ढोलकी असतं, मृदंग असतात काही जणांजवळ. तर ह्या सगळ्यामध्ये ते आवाज इतके नाद त्यांचा तो असा आपल्या मनामध्ये घुमत असतो ना, की माणसाचं मन इकडे तिकडे भरकटणारच नाही. फक्त पांडुरंगाची भक्ती त्या विषयात असते. आपण किती विचार करतो ना बाहेर जाताना सुरक्षेचा, पण वारीतल्या बायका एकदम बिनधास्तपणे जातात. हो, खरंय. म्हणूनच विचारांची शुद्धता असली ना की पूर्ण समाज सुरक्षित होतो. प्रत्येक माणसाने जर का शुद्ध विचार ठेवले तर समाज सुरक्षित होण्यासाठी त्याची मदत होणार आहे. आणि मला असं वाटतं वारीसारखं उत्तम उदाहरण यासाठी